हा मैत्रिणींनो, आता पावसाळ्यामुळं आपल्याला असं छानपैकी गरम गरम असे भजी वगैरे वडा वगैरे असं खायचं खूप आपल्याला इच्छा होत असते. त्याचप्रमाणे आपण पौष्टिक पण खाण्याकडे जरासं आपण आपला कल दिला पाहिजे. तर पावसाळ्यामध्ये असे छानपैकी हलकं फुलकं असं सूप वगैरे पण आपण मस्त असं करू शकतो. तर आपण अनेक प्रकारचे सूप करू शकतो, पालक वगैरे इतर आणखीन. पण आपण आज बनवणार आहोत ज्वारीचं सूप. अगदी पौष्टिक आणि पचायला हलकं आणि गरम गरम पावसाळ्यात खूप छान वाटतं ते सूप. पावसाळ्याची थंड हवा आणि गरम गरम सूप. त्यामुळे आज आपण बनवणार आहोत ज्वारीचं सूप आणि अगदी पोटभरीचं होतं बरं का. अगदी तुम्ही रात्रीच्या जेवणाला लाईट म्हणून जर हे खाल्लं तरी तुम्हाला पोळी भाजीची भात आमटीची भात वरणाची पण काही गरज नाही. अशा प्रकारे हे सूप छान असं आपल्याला आज बनवायचं आहे. तर मी त्यासाठी इथं घेतलेलं आहे. मी आज बनवणार आहे 2 ते 3 माणसांसाठी. त्यामुळे मी आज इथं हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे चाळून घेतलेलं आहे. तर इथं मी आपल्याला ते साधारणतः 3 चमचे आपल्याला हे मी घेतलेलं आहे ज्वारीचं चाळून घेतलेलं पीठ. आणि आता इथं आपल्याला साहित्य काय लागणार आहे बघूया. जिरे अगदी चिमूटभर किंचितसे, 1-2 लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला हे कढीपत्त्याचे 1-2 पानं लागणार आहेत. मीठ चवीनुसार, कोथिंबीर थोडीशी अगदी. आणि इथं मी घेतलेला आहे कोबी थोडासा बारीक चिरलेला आहे बघा. 3 माणसासाठी करायचं आहे मला, त्यामुळे मी थोडं साहित्य घेतलेलं आहे. आणि मटार, ओले मटार आहेत, जे आपल्याला मटारच्या वेळी जे येतात ना सीझनला, ते फ्रोझन करून ठेवलेले आहेत. आणि गाजर पण मी इथं बारीक चिरलेले आहे बघा, अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही पालक पण एखाद दुसरा घालू शकता, अगदी मस्त लागतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, प्रथम ज्वारीच्या पिठामध्ये आपल्याला पाणी घालून हे अगदी त्याच्या गुठळ्या राहता कामा नयेत बरं का. अगदी आपल्याला ते लिक्विडमध्ये असं करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे छान असं लिक्विड फॉर्ममध्ये करायचं आहे. आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर आता पुढची प्रोसिजर बघूयात. तर आता आपण गॅसवर एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही तूप पण वापरू शकता, अदरवाईज तेल पण वापरू शकता. मी अगदी फार लागणार नाही आहे आपल्याला, फक्त अगदी अर्धा चमचा, पोह्याचा अर्धा चमचा इतकंच आपल्याला तेल वापरायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण अर्धा चमचा तेल इथं घातलेलं आहे. तेल आपलं छान गरम झाले, त्यावेळी आपल्याला घालायचे आहे हे जिरे छान तडतडले की आपल्याला घालायचं आहे लसूण इथं मी थोडासा टेचून घेतलाय बरं का. लसूण अगदी जास्त घालायचे नाही, अगदी एखाद दुसरा पाकळी घालायची. लसूण छान आपला असा झालेला आहे लालसर. तर आता आपल्याला घालायचे आहेत या सगळे मटार आणि गाजर आणि कोबीज घेतलेले. त्याच्यामध्ये तुम्ही पालकसुद्धा घालू शकता, पालकच्या थोडीशी पानं आपण असे ॲड करू शकतो. आता हे मस्तपैकी थोडंसं 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनटं परतून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. आपल्याला हे सूप बनवायचं आहे, त्यामुळे आपल्याला 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. अगदी 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे छान असं. तुम्ही बघू शकता मी पूर्ण 1 ग्लास भरून आणि अर्धा असं हे पाणी घातलेलं आहे. त्याला आपल्याला छान उकळी आणून द्यायची आहे. आणि मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे. तर त्याला आपण उकळी यायची वाट बघूया. हां, आता आपली ही पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर आता हे कढीपत्ता आहेत की नाही, ही पानं आपण फोडणीला घातली नाहीत. मी शक्यतो फोडणीला घालत नाही, कारण अशी घातली ना याचा वास खूप छान येतो.
अगदी फ्लेवर इतका मस्त येतो ना. आता हे छानपैकी आपल्याला उकळलेलं आहे. तर आपल्याला गॅसची फ्लेम करायची आहे लो. आणि आपण जे हे ज्वारीचं बॅटर करून ठेवलेलं की नाही, ते आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू घालायचं आहे आणि हलवत राहायचं आहे. याच्या गाठी अजिबात होऊन द्यायच्या नाही आहेत आपल्याला. तर असं छान असं आपल्याला हे हलवत राहायचं आहे. तर अगदी आपल्याला हे मस्त असं हलवत राहायचं आहे. गाठी होणारच नाही शक्यतो. हे बघा, तुम्ही बघू शकता अजिबात गाठी होणार नाही. आणि आता आपल्याला मस्तपैकी हे हलवायचं आहे. मीठ आपल्याला थोड्या वेळाने घालायचं आहे बरं का. आपल्याला जेवढं ह्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं हे तयार झालं की मग आपल्याला टेस्टनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. हे इतकं छान लागतं ना. आणि तुम्ही एक बाउल भरून किंवा एक वाटी भरून खाल्लं तर पोट अगदी गरगरीत होतं, हलकं फुलकं मस्त वाटतं. तर हे बघा, आता हे छान असं थिक व्हायला लागलेलं आहे. तर आता आपण हे एक 5 मिनटं आणखी वाट बघूया. तर ह्या अशा प्रकारे मस्त आपलं हे सूप झालेलं आहे तयार. आपल्याला हेच एवढीच थिकनेसपणा आणि एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. सूप असल्यामुळे आपल्याला जास्तच घट्ट नको आहे, तेच आपण त्याप्रमाणेच प्रमाण घेतलेलं. तर आता आपल्याला ह्याच्यात आपण ॲड करूया मीठ. मीठ आपल्या चवीनुसार आणि टेस्टनुसार घ्यायचं आहे. मीठ मसाल्याचा अर्धा चमचा मीठ घालते आहे. आणि कोथिंबीर थोडीशी आपल्याला घालायची आहे. आणि हे आपलं सूप झालेलं आहे तयार. तर आता आपण गॅस करूयात बंद आणि हे छानपैकी एका बाउलमध्ये काढूया. तर हे बघा मैत्रिणींनो, असं मस्तपैकी आपण हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. हे इतकंच छान लागतं. टेस्ट तोंडाला आपल्या जिभेला पण खूप चव येते छान. आजारी पेशंट वगैरे किंवा आपण सुद्धा इतर वेळी पण जेवणाची इच्छा नाही आहे त्यावेळीसुद्धा आपण हे छान खाऊ शकतो, पिऊ शकतो. अगदी पोटभरीचं असं हे सूप आहे आपलं आणि अगदी पौष्टिक. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पावसाळ्यात नक्की असं सूप करून तो पिऊन बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि आणखीनच असे अनेक प्रकारचे आपण सूप घेऊन आता पावसाळ्यामध्ये मस्त मस्त वेगवेगळे सूप बनवूयात बरं का. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.